लोकमत. गोंधळ संपता संपेना असं म्हणण्याची वेळ आली राज्याच्या आरोग्य विभागाच्या परीक्षांबद्दल. कारण आरोग्य विभागाच्या परीक्षांमधला गोंधळ सलग दुसऱ्यांदा कायम आहे. खरं तर दुसऱ्यांदा नाही, त्याहीपेक्षा जास्त वेळेला. आरोग्य विभागातील भरती परीक्षेमध्ये सेंटर आणि पत्ता यांचा खूप मोठा गोंधळ मागच्या वेळेला झाला होता. त्यामुळे राज्यभरातून अनेकांना हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड करता आलेली नव्हती. त्यामुळे अखेर जेमतेम परीक्षेच्या 12 तास आधी या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. आता नव्यानं परीक्षाच्या तारखा जाहीर झालेत, पण पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या याच सर्व परीक्षांमध्ये तसाच गोंधळ झाल्याचं दिसतंय. हॉल तिकीट आणि केंद्राची निवड या दोन्हीमध्ये गोंधळ आहे आणि परीक्षार्थींना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. किती प्रकारचा गोंधळ असू शकतो याची यादी पाहिली तर धक्काच बसेल. 24 ऑक्टोबरला 2 सत्रात ही परीक्षा होणार आहे. मात्र काही परीक्षार्थींना सकाळचा पेपर एका जिल्ह्यात आणि दुपारचा पेपर दुसऱ्या जिल्ह्यात अशा प्रकारे हॉल तिकीट देण्यात आलं आहे. ज्या पदासाठी परीक्षा फी भरलेलीच नाही त्याचं सुद्धा हॉल तिकीट दिलं आहे. उमेदवारांनी निवडलेली केंद्र न देता भलतंच केंद्र देण्यात आलं आहे. परस्पर केंद्र बदलण्याचा अधिकार कंपनीला कोणी दिला असा प्रश्न पुन्हा एकदा हे विद्यार्थी विचारू लागले. काही परीक्षार्थींनी 2 परीक्षांसाठी फी भरली होती. अपेक्षित असं होतं की किमान एकाच जिल्ह्यात तरी केंद्र यावं किंवा एकाच ठिकाणी केंद्र यावं. प्रत्यक्षात मात्र वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांमुळे या विद्यार्थ्यांना किंवा 2 वेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्यामुळे विद्यार्थ्यांना 2 पैकी एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. गेल्या वेळेला हेच गोंधळ सगळे झाले होते. एका पदासाठी परीक्षा फी 430 रुपये असताना काही जणांचे दोन्ही परीक्षांचे पैसे घेण्यात आले. प्रत्यक्षात हॉल तिकीट मात्र एकाच परीक्षेचं आलं. 24 ऑक्टोबरला आरोग्य विभागातील पदभरती परीक्षेचं नेमकं काय होणार असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या राजेश टोपे यांना आरोग्य विभागाच्या परीक्षांमधल्या या गोंधळामुळे सातत्यानं टीकेचा सामना करावा लागतोय. गेल्या वेळेला शेवटी राजेश टोपे यांनाच हस्तक्षेप करावा लागला होता आणि महाराष्ट्रातल्या 2 वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत नागपुरातून जोडले गेलेत, तर वैभव सोनावणे पुण्यातून जोडले गेलेत. आधी तुषारकडे जाऊयात, त्याच्यासोबत काही विद्यार्थी आहेत. तुषार, यावेळेला पण पुन्हा तोच गोंधळ? मिलिंद सर, आत्ताच मी या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत होतो तेव्हा काही धक्कादायक माहिती त्यांच्या बोलण्यात मला पुढे आली. एक तर या संपूर्ण ज्या परीक्षा आहेत, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीसाठी ज्या परीक्षा होणार आहे त्या इंग्रजी माध्यमामध्ये होणार आहे. म्हणजे जे पेपर आहे ते इंग्रजीमध्ये येणार आहे. याआधी देखील आरोग्य विभागाच्या परीक्षा इंग्रजीमध्ये घेतल्या होत्या. या विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं. जेव्हा केंद्रावर गेले तेव्हा माहीत पडलं की पेपर इंग्रजीमध्ये होणार आहे. आणि यावर्षी तर स्पष्ट परीक्षेच्या नोटिफिकेशनमध्ये दिलं की तुमची परीक्षा इंग्रजीमध्ये होणार आहे. जे विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या पात्रतेवर परीक्षा देतात त्यांचे पेपर इंग्रजीमध्ये राज्य शासन घेतं. हा एक धक्कादायक प्रकार. दुसरा प्रकार की हे सगळे नागपूरचे विद्यार्थी आहे. मात्र यांना केंद्र कोणाला अहमदनगर मिळालं, कोणाला पुणे, कोणाला नाशिक मिळालं. एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, त्याच्या उत्तरामध्ये असं दिलं की अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक नागपूर नावाचं गाव आहे म्हणून तुम्हाला अहमदनगर केंद्र दिलं. असं धक्कादायक प्रकार संपूर्ण विद्यार्थ्यांसोबत घडला. आपण त्यांनाच विचारावं कशा प्रकारे त्यांना मानसिक त्रास होत आहे. तू कोणतं केंद्र मागितलं, कोणतं मिळालं आणि आता काय तुमच्याकडे ऑप्शन आहे? सर, मी नागपूर केंद्र मागितलं होतं. जेव्हा एक्झाम फॉर्म भरताना मी नागपूर केंद्र मागितलं सर, आणि मला आता सर अहमदनगर केंद्र स्थळ मिळाला. आणि जेव्हा सर आम्ही त्यांना प्रश्न विचारला, ईमेल पाठवला की सर म्हटलं की आम्ही नागपूरला केंद्र टाकलं, आम्हाला अहमदनगर कसं काय मिळालं? तर सर त्यांनी आम्हाला उत्तर ही दिलं की म्हणे नागपूर गावाचे नावाचे एक गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे म्हणून ते तुम्हाला अहमदनगर जिल्हा मिळाला. हे त्यांनी उत्तर दिलं. हे कसलं उत्तर आहे ह्या गव्हर्नमेंटचं किंवा ह्या आयोगाचं, ह्या आरोग्य भरतीच्या हे कडे नसं झालेलं आहे. कोणतं मागितलं आणि कोणतं मिळालं तुला? माझं पण नागपूरच होतं, पण मला पण सेम आमच्या दोघांच्या सोबतच सेंटर आलं होतं. मला पण अहमदनगरच अलोकेट झालं होतं. मग अशा वेळेस आम्ही रात्रभरात गाडी करून जर आम्ही जात असेल, मग वेळेवर आम्हाला कळत असेल की पेपर पण इंग्लिशमध्ये आहे आणि तुमचं परीक्षा पण कॅन्सल होत आहे, तर अशा वेळेस आम्ही म्हणजे वेळेवर करायचं काय ना, तिथे राहायला ना खायला प्यायला, अशा परिस्थितीत आम्ही सगळं म्हणजे एवढं प्रिपेअर होऊन जातो एक्झामसाठी. पण जर वेळेवर जर शासन असं
नेमके धक्के देत असेल तर शासनाने एकदा सांगून द्यावं की मुलांनी आत्महत्या कराव्या तरच आम्ही परीक्षा घेऊ, किंवा एखादी आकडा सांगावं की एवढ्या एवढ्या मुलांच्या आत्महत्या झाल्याशिवाय आम्ही काही परीक्षा घेणार नाही. म्हणजे तशा हिशोबाने आम्ही प्रिपेअर होऊ शकतो ना की एक्झामसाठी देऊ की ना देऊ. मला एक सांग, 24 तारखेच्या परीक्षेसाठी एक वातावरण, म्हणजे परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना एक मानसिक वातावरण लागलं, तसं वातावरण आहे का किंवा तुमची मानसिकता आहे का ती परीक्षा देण्यासाठी? नाही सर, परीक्षेच्या अभ्यासाबद्दल विचार करण्याबद्दल बाकीचे विचार जास्त येतात की एक्झाम होणार का, की एक्झाम सेंटरला कसं जायचं, आपल्यासोबत कोण आहे कोण नाही, आणि त्याचं अरेंजमेंट कसं करायचं. तर मला असं वाटते की आता असं वातावरण झालेलं आहे की म्हणजे एक्झामवर फोकस करण्याच्या अगोदर बाकीच्या गोष्टींवर जास्त फोकस म्हणजे करावं लागत आहे. आणि शासनाने असं वाटतं की नवीन योजना काढलेली आहे की म्हणजे म्हणजे आमचं भविष्य उज्ज्वल करणार आहे की आमचा दिवा विझवणार आहे तरुणाईचं. त्यांनी सांगायला पाहिजे की काय करायचं बा. अच्छा, मला एक सांग, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या परीक्षा इंग्रजीमध्ये होत आहे, खरंच तुम्हा लोकांना ते देता येईल, शक्य आहे? नाही सर, त्यांनी पात्रताच 10वी 12वी पास ठेवलेली आहे. तर म्हणजे इंग्रजी का बरं निवडलं हेच आम्हाला कळत नाही आहे. कारण ज्यांना इंग्रजीमध्ये येत नाही किंवा काही समजत नाही ते लोक कसे करणार आहे, कसं देणार आहे पेपर. ज्यांनी प्रिपेअर केलं आहे व्यवस्थितपणे परीक्षेकरता त्यांचं तर पूर्ण म्हणजे त्यांची अपेक्षाच नाही राहिली आहे परीक्षे करणं, पेपर करणं, की व्यवस्थित होतील की नाही होतील बा म्हणून. मला एक सांग, जे मानसिक त्रास होतो याला कोण जबाबदार वाटतं तुला? सर माझ्या मते तर पूर्णतः शासन आणि ते घेणारं आयोग, म्हणजे जसं न्यास कंपनी म्हटलं होतं ते, यावर शासनाने आधी हे नियोजन करायला हवं होतं की एक्झाम किती महिन्यामध्ये होणार, किंवा त्या कंपनीने असं सांगायला हवं होतं की एका महिन्याच्या आतमध्ये एक्झाम होणार, आणि तसं तुम्ही नियोजन करा आणि एक्झाम सेंटर मग वेळेवर पोहोचा. पण काही विद्यार्थ्यांनी एकाच पदासाठी दोन सर हो म्हणजे सर, मी स्वतःच आहे. मी 3 पदासाठी फॉर्म भरला होता, एक ज्युनियर क्लर्क, ड्राफ्ट्समन आणि आणखी सिनियर इंजिनियर म्हणून. तर तिन्ही यापैकी 2 पेपर एकाच वेळेला, आणि ते सुद्धा वेगवेगळ्या सेंटरमध्ये आहेत, आणि एक यवतमाळला आहे आता ज्युनियर क्लर्कचा. सर हे एकाच दिवशी 3 सेंटरमध्ये वेगवेगळ्या सेंटरवर. 3 सेंटर दिले तुम्हाला? सर जसं पुण्याला माझे 2 सेंटर आहेत आणि एक यवतमाळला आहे, आणि मागच्या वेळी जळगावला होतं, ते जळगावचं पुण्याचं असं वेगवेगळं दिलं होतं. सर एकाच वेळी 3 सेंटरमध्ये जाणं ते मानसिक आणि शारीरिक दोन्ही त्रास आहेत. एकाच दिवशी? आणि एकाच दिवशी 24 तारखेला आता यावेळी आहे, आणि मागच्या वेळी सुद्धा एकाच दिवशी होतं. मला एक सांगा, म्हणजे अभ्यासावर फोकस होतो का या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे? नाही सर, अभ्यासावर तर पूर्ण म्हणजे मनस्ताप उडाला या सगळ्या गोष्टींशी. आणि असं वाटतं की आता ही आरोग्यसेवा पुढे ढकलली जात आहे. त्याच्यानंतर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय की आरोग्यसेवा झाल्यानंतरच झेडपीची परीक्षा होईल. तर ही होत नाहीये तर मग झेडपीची कधी होणार? झेडपीची नाही होत तर मग बाकीच्या एक्झाम्स कधी होतील? यावर पूर्ण तारांबळ उडाली आहे सर. मला एक सांगा की बाकी परीक्षा नीट होतात, म्हणजे बँकिंगच्या असेल किंवा केंद्राच्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा तर त्या नीट होतात, महाराष्ट्रातच का असा गोंधळ? तेच आम्हाला शासनाला विचारायचं आहे की म्हणजे नेमकं तुमचा अडथळा कुठे येतोय की जेव्हा बाकीचे सगळे जे सेंट्रलचे एक्झाम आहेत त्यांचे सेंटर महाराष्ट्रात आहेत, त्यांचे सेंटर बरोबर प्रॉपर अलोकेट होत आहेत, प्रॉपर एक्झाम्स होत आहेत, तेव्हा कोरोना येत नाही. आम्ही जर आमच्या परीक्षा भरायच्या जेव्हा जागा आल्या, कोणत्या परीक्षा सुरळीत झाल्या आता मागच्या काळात? SSC CGL झाली, MTS झाली, आता RRB झाली, नाबार्डची नाबार्डची exam एक्झाम झाली, आता ASRB ASO ची म्हणजे सिनियर सायंटिस्टची एक्झाम आहे, ते सगळे प्रॉपर होत, तेव्हा काही अडथळा येत नाही. आणि महाराष्ट्राच्या शासनाच्या जेव्हा परीक्षा घेण्याची वेळ येते तेव्हाच का अडथळा येतो? तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कुठेतरी सुनियोजित कट किंवा या सगळ्या सावळ्या गोंधळामध्ये काहीतरी मोठं षडयंत्र वाटतं, असं वाटतं का तुम्हाला? हो सर, खरंच असं वाटत आहे. कारण की सर जेव्हा राज्य शासनाच्या जे एक्झाम्स होत आहेत त्याच वेळेस असं होत आहे. हे पहिल्यांदा नाही आहे. जेव्हा कंबाईनची एक्झाम झाली, कंबाईनची एक्झाम 5 एक्झाम सुरुवात केली, 6व्या वेळेस ती एक्झाम झाली. सर ही अगोदरपासून जेव्हा क्लास 2ची एक्झाम्स होते आणि त्यावेळेस असं झालं. सर आता समोर एक्झाम्स आल्या आरोग्य विभागात, ते पण तसंच होत आहे सर. तर त्यावरून असं वाटत आहे की काही ना काही हे षडयंत्र आहे आमच्या भविष्याचे, तरुणांची भविष्याची. तर मिलिंद सर बघू शकतो, मध्ये सर्व जे विद्यार्थी यांच्या व्यथा जर आपण ऐकल्या तर निश्चित अनेक प्रश्न उपस्थित होतात. मध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीसाठी जर राज्य शासन इंग्रजीमध्ये परीक्षा घेत असेल, किंवा अहमदनगरमध्ये एक नागपूर नावाचं गाव आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अहमदनगर जिल्ह्याचं सेंटर दिलं जात असेल, तर तुषार, निश्चितच मध्ये, परीक्षा घेणाऱ्यांना, बरोबर आहे, परीक्षा घेणाऱ्यांना हेही कदाचित माहिती असेल, नगर जिल्ह्यात अकोले नावाचं पण गाव आहे आणि अकोला जिल्हा पण आहे, त्यामुळे नगर जिल्ह्यातल्या अकोल्याचं सेंटर हे अकोला जिल्हा देणार का? वैभव, पुण्यात पण अशी स्थिती आहे का? काय विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे? कारण गेल्या वेळेला पुण्यातल्या विद्यार्थी अक्षरशः हैराण झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणाहून पुण्यात विद्यार्थी आले आणि परत गेले होते.
मिलिंद, हीच परिस्थिती जशी नागपूरला आहे तशीच परिस्थिती पुण्यामध्ये सुद्धा आहे. जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत, या आरोग्य विभागाच्या वर्ग 3 आणि 4 साठी ज्या परीक्षा होणं अपेक्षित होतं, या परीक्षांमध्ये काय गोंधळ झालाय ते ज्यांना अनुभव आलाय तेच जास्त उत्तम सांगू शकतात. शुभम तिडके नावाचा विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. अनेकांच्या स्टोरीज त्याला माहिती, त्याच्यासोबत काम करणारे बाकीचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या काय गडबडी झाल्यात ते त्यांना विचारूया. नेमकं काय नियोजनामध्ये गडबड झाली आणि या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी का मागणी केली जाते परत? बघा, आता आरोग्य विभागाचा आधीचा जे पेपर होता ते पण गेल्या वेळेस पण पुढे ढकलला गेला. ठीक आहे, आता यावेळेस पण तसंच करण्याची वेळ आलेली आहे. कारण आता माझं सेंटर मी पुणे टाकलं होतं तरी माझं नागपूर आलेलं आहे. माझ्या मित्राचं सेंटर पण त्यानं पुणे टाकलं होतं, त्याचं आलं सातारा. आता मग आमचं जाण्या येण्याचा एवढा खर्च असो आमच्यानं झेपत नाही, त्याच्यामुळे आम्ही सेंटर आता इथं स्वतः पुणे टाकलं. पण तरी आम्हाला नागपूर देण्यात आलं. त्याच्यानंतर आमच्या काही सहकारी मित्राचे पिनकोड इथले येतं पण सेंटर वेगवेगळे आलेले येतं. काही सेंटर वेगळे येतं पण म्हणजे सेंटर वेगळे येतं पण पिनकोड वेगळे आहेत, सेंटर वेगळे आहेत, असं पण झालेलं आहे. त्याच्यामुळे आता हे सरळ विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळणं चालू आहे सरकारचं. आणि सरकार म्हणजे काही हलगर्जीपणा, नुसता हलगर्जीपणा चालू आहे आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे आमचा असा विचार आहे की परीक्षा ही पुढे ढकलण्यात यावी आणि किंवा मग 2 दिवसात जर हे घोळ नीट होत असलं तर हे घोळ नीट करून देण्यात यावा सगळ्यात महत्त्वाचं. मग इतक्या विद्यार्थ्यांचे पुन्हा सेंटर्स बदलणं किंवा हा घोळ नीट होणं शक्य आहे का 2 दिवसामध्ये? नाही, मग ठीक आहे, जर हे 2 दिवसामध्ये जर घोळ होणं नीट होणं हे शक्य नाही तर त्यासाठी मग परीक्षा एक तर पुढे ढकलण्यात यावी किंवा मग सेंटर आम्हाला व्यवस्थित देण्यात यावे. पण हे जर होत नसलं तर सरळ परीक्षा कॅन्सल करण्यात यावी किंवा पुढे ढकलण्यात तुमचं काय असेसमेंट आहे, का नीट होत नाहीये? हे घोळ कशामुळे होत आहेत? सरकारचा हलगर्जीपणा चालू आहे नुसता. आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये याच्या आधी पण भरपूर घोटाळे झालेले आहेत आणि आता हे सध्या तसंच चालू आहे. जे परीक्षेचा फॉर्म बी ज्यांनी भरले नाही ते बी विद्यार्थी सध्या लागून गेलेले आहेत परीक्षेमध्ये. तर हे कसं होतंय? किंवा ज्यांनी परीक्षा दिलेत त्यांनी लागतच नाही तर कधी कधी. हे कशामुळं? सरकारचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं चालू आहे नुसतं आणि नुसता हलगर्जीपणा चालू आहे आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये. किंवा मग ह्या परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात अशी अपेक्षा आहे. बरं, ठीक आहे. ही महत्वाची मागणी काल कर्जत जामखेडचे आमदार जे आहेत रोहित पवार यांनी सुद्धा ट्विटरद्वारे केलेली होती. हा घोळ जर थांबवायचा असेल तर राज्यसेवा आयोगाकडून या परीक्षा ज्या आहेत आरोग्य विभागाच्या वर्ग 3 आणि वर्ग 4च्या त्या घेण्यात याव्यात, जेणेकरून या अशा पद्धतीचा घोळ पुन्हा होणार नाही. आता वास्तविक वर्ग 3 आणि वर्ग 4च्या पदांसाठी MPSC ही परीक्षा कंडक्ट करेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांच्याकडे आणखी असलेले चॅलेंजेस जे आहेत ते वेगळे आहेत, स्टाफचे असतील किंवा त्यांच्या समोर असलेल्या परीक्षा ज्या आहेत त्यांच्या पदांच्या जाहिराती काढून त्या परीक्षा घेणं. त्यामुळे या परीक्षा ते घेतील का हा आणखी एक वेगळा प्रश्न आहे. पण ज्या पद्धतीनं ही ऑपरेशन्स होतात किंवा नाही वैभव, याच्यातली गोम अशी आहे ना की म्हणजे याच्यावर सगळे विद्यार्थी गेल्या वेळपासून मागणी करतायत की MPSC कडे द्या, म्हणजे किमान नीट आणि धड तरी परीक्षा होतील. पण MPSCच्या स्वतःच्या काही अडचणी आहेत, त्यांचं स्वतःचं असं काही स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर किंवा यंत्रणा नाही आहे की ते दर परीक्षा MPSC घेऊ शकेल. आपण पुन्हा एकदा नागपूरला जाऊयात. तुषार, पुण्यातले हे घोळ बघितले की ज्यांनी फॉर्म भरलेले नाही त्यांनाही हॉल तिकीट आणि ज्यांनी भरलंय त्यांना अकोले म्हणजे नगर जिल्ह्यातल्या अकोल्याच्या ऐवजी अकोला जिल्हा. तर हे असे जे घोळ आहेत, एकच कंपनी आहे जी वारंवार विद्यार्थी सांगतायत की ही ब्लॅकलिस्टेड कंपनी शासनानंच केले, तरी पुन्हा त्याच कंपनीला कंत्राट देण्यात येत आहे परीक्षा घेण्याचं. मिलिंद सर, हाच प्रश्न या विद्यार्थ्यांचा आहे की शेवटी ब्लॅकलिस्ट कंपनीला का काम दिलं जातं? ज्या कंपनीला हे काम हाताळता येत नाही त्याच कंपनीला परत काम देणं म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची, करिअरची खेळण्याचा हा संपूर्ण प्रकार आहे. म्हणजे विद्यार्थी आहे हे मागच्या 3-4 वर्षापासून नागपूर शहरात राहतात, भाड्याने रूम करून राहतात आणि अत्यंत काटकसरीने जीवन जगून अभ्यास करतात. यांना आर्थिक फटका हा बसतो हा वेगळा आहे. म्हणजे नागपूरच्या विद्यार्थ्यांना जर का पुण्याला जायचं असेल तर त्याला साधारण 3-4 हजार रुपये खर्च करावा लागतो. तसे मागच्या परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांचे जे अनुभव ते आपण ऐकूया, कारण की अत्यंत धक्कादायक आहे. शेवटल्या क्षणाला परीक्षा रद्द झाल्या या विद्यार्थ्यांच्या. मागच्या परीक्षेमध्ये काय नेमकं घडलं होतं? सर, मागच्या एक्झाम्समध्ये आम्ही इथून पुण्याला गेलो. सर, अगोदर काय झालं की जे हॉल तिकीट्स जे आहेत ती सर जनरेट होत नव्हते. म्हणजे दुसऱ्या दिवशी एक्झाम्स आहे आणि आदल्या दिवशी आम्हाला हॉल तिकीट्स मिळाले. सर, त्यावेळेस सर आम्हाला सर रेल्वेच्या तिकीट्स नाही मिळाल्या, बसच्या तिकीट्स नाही मिळाले. सर, त्यावेळेस काय झालं की जे आम्हाला मित्र मिळून सगळेजण मित्र 5-6 मित्र मिळून सगळ्यांचे सेंटर्स पुण्याला देण्यात आले. जेव्हा सेंटर्स आम्ही नागपूरला मागितलं तरी पण सुद्धा तेव्हा कार करून इथून जायला लागला. कारण की एक्झाम दुसऱ्या दिवशी होती, दुसरं आमच्याकडे उपायच नव्हतं, ना ट्रेन होती ना बस होत्या. तर त्यावेळेस सर आम्हाला कार करून 5-6 मित्र करून गेलो. सर, तो आर्थिक फटका आमच्यावर पडला. तिथे गेल्यानंतर काय कळलं मग? सर, आम्ही जस्ट सर रात्री आम्ही 2 ते 3 वाजता इथून निघालो. दुसऱ्या दिवशी एक्झाम्स होती आणि सर पुण्याला पोहोचतच होतो त्यावेळेस आम्हाला कळलं की सर एक्झाम कॅन्सल झाली. त्यांनी रात्री सांगितलं की एक्झाम कॅन्सल झाली.
मला एक सांग, तुलाही मागच्या परीक्षेमध्ये अनुभव काय आलाय? माझी एक्झाम मुंबईला होती. मी बाकायदा नाही का इकडून ट्रेननं बुकिंग पहिलेच करून ठेवली होती. तर त्याचे मुंबईमध्ये राहण्याचा अलग रूम करण्याचा अलग खर्च पडला. कोणी आपल्यासोबत नाही. मी एकटा होतो मुंबईमध्ये जाण्यासाठी. माझ्या ओळखीचा कोणीच नव्हता तिथं. म्हणून ते म्हणजे जवळपास 5 ते 6 हजारचं. क्लिअर कळलं की exam? मी जस्ट रात्री आता झाला सगळं सेटल होऊन उद्या एक्झामसाठी जातो बापा. तशामधून नाही का जातो तर नाही का संध्याकाळी रात्री मेसेज येते का एक्झाम कॅन्सल झाली पूर्ण. मिलिंद सर, या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आणखी हा देखील होता की जसं केंद्राच्या संस्था असाल किंवा म्हणजे बँकिंग सेक्टरच्या परीक्षा असेल, यांच्या परीक्षा सुरळीत होतात आणि कोविड काळामध्ये त्या सर्व सुरळीत झाल्या. त्या नागपूरलाच झाल्या, म्हणजे अशा वेगवेगळ्या नागपूरच्या केंद्रावर त्या सर्व परीक्षा झाल्या आणि व्यवस्थित झाल्या. मात्र राज्य शासनच जेव्हा परीक्षा घेते तेव्हा एवढा सावळा गोंधळ काय होतो, याचं उत्तर खरं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना मागितलेलं आहे आणि आरोग्यमंत्र्यांना मागितलेलं आहे. खरं आहे, कुठेतरी त्यांनी राज्य विद्यार्थ्यांनी शासनाला काय सगळ्या राज्यांना उत्तर मागितलं पाहिजे आणि त्यांनी ते दिलं पाहिजे. कारण एकदा नाही 2-2दा जर का गोंधळ होतो आणि एखाद्या मुद्द्याचा नाही 10-10 विषयांचा 10-10 मुद्द्यांचा गोंधळ होतो तर कठीण आहे. म्हणजे परीक्षा घेताना एवढा गोंधळ असेल तर पुढे हे विद्यार्थी त्यांना सामावून घेतल्यानंतर त्यांना नोकरी लागली तर प्रत्यक्ष प्रशासनातला गोंधळ त्यांनी परीक्षा देतानाच अनुभवलेला असेल. इतकी वाईट स्थिती या सगळ्या सिस्टीमची आहे. तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपल्याला पुण्याहून आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे सुद्धा माहिती देत होते. वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही खास. काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांची चौकशी केली. आगीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि मुद्दा आहे लाचखोर अधिकाऱ्यांचा. कारण लाचखोर अधिकाऱ्यांना आता जाळ्यात पकडायला सुरुवात करण्यात आली. जात पडताळणी उपायुक्तांच्याकडे एक जबरदस्त घबाड सापडलाय. ACBनं म्हणजे अँटी करप्शन ब्युरोनं एक धडक कारवाई केली आणि या कारवाईमध्ये या उपायुक्त महाशयांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम सापडली. एवढंच नाही तर 1.5 कोटी रुपयांच्या मालमत्तांची कागदपत्र सापडले. नितीन ढगे असं या उपायुक्ताचं नाव आहे. 8 लाख रुपयांच्या लाचेची त्यानं मागणी केली होती आणि 2 लाख रुपये लाच घेताना नितीन ढगे यांना अटक करण्यात आली. पुण्यामधली ही घटना आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र ज्यांच्याकडनं आपल्याला मिळतं त्याचे उपायुक्त आहेत हे. वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, मोठी कारवाई. मिलिंद, अत्यंत मोठी कारवाई आहे. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शुक्रवारी हा सापळा जो आहे तो रचलेला होता. रात्री उशिरा ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो तक्रारदार आहे तो पत्नीचं जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहे ते काढण्यासाठी या कार्यालयामध्ये गेलेला होता आणि हे प्रमाणपत्र जर हवं असेल तर या सगळ्या संदर्भात हे प्रमाणपत्र देण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच जी आहे ती द्यावी लागेल असं या तक्रारदाराला सांगण्यात आलं. त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम जी आहे ती 3 लाखांवरती आली आणि त्यापैकी 1,90,000 रुपये जे आहेत ते जे आरोपी आहेत ढगे, नितीन ढगे, 40 वय वर्ष आहे त्यांचं, त्यांनी राहत्या घराजवळ ही 1,90,000 रुपये लाच जी आहे ती घेतली वानोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि त्यानंतर लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना अटक केली जागेवरच. त्यानंतर सगळ्यात मोठी धक्कादायक कारवाई उघड झाली ते म्हणजे जेव्हा त्यांच्या घरी सर्च ऑपरेशन करण्यात आलं किंवा शोध मोहीम राबवण्यात आली, 1,28,50,000 रुपयांची कॅश, हार्ड कॅश जी आहे ती त्यांच्या घरामध्ये, रोख रक्कम जी आहे रोकड 1,28,00,000 रुपयांची रोकड जी आहे ती त्यांच्या घरामध्ये मिळून आली आणि जवळपास 1,80,00,000च्या आसपासच्या मालमत्तांचे कागदपत्र जे आहेत ते सुद्धा मिळून आलेत. म्हणजे जवळपास 2,80,00,000ची एकूण सगळी मालमत्ता, रोख आणि स्थावर मालमत्ता जी आहे
ती त्यांच्याकडे मिळून आली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखादा वर्ग क्लास 1 ऑफिसर जो आहे, ज्याचा पगार अगदी 1.25 लाख रुपये असेल, त्याच्या घरामध्ये 1.25 कोटी रुपयांची रोकड सापडते. ही रोकड येते कुठून, कशासाठी येते, या सगळ्या गोष्टींचा अर्थ उघड आहे थेट. रोज या अशाच पद्धतीनं जे तक्रार करत नाहीत त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच जी आहे ती उकळली जाते. आणि यातला एखादा कोणीतरी असतो जो व्हिसल ब्लोअर ठरतो आणि या सगळ्या संदर्भातली तक्रार करतो. आणि मग हे असे अधिकारी जे आहेत ते गजाआड जातात. 40 वर्ष वयाचा अधिकारी 1.25 कोटी रुपयांची रोकड जर घरामध्ये ठेवत असेल तर या भ्रष्टाचाराचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. पण केवळ मग जात पडताळणी वैभव, प्रमाणपत्र आता या कार्यालयामध्ये विभागात आणखीन उपायुक्त काही दर्जाचा कारवाई होण्याची शक्यता आहे? कारण थेट उपायुक्ताकडेच एवढी रोकड सापडली. मिलिंद, अशा प्रकारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करत नाही. ज्याच्या विरोधामध्ये तक्रार आहे त्याच्या विरोधामध्ये ते तक्रारीचं कन्फर्मेशन व्हावं लागतं. त्याचा ऑडिओ जो आहे तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रेकॉर्ड केला जातो त्यांच्या डिव्हाइसवर. आणि जेव्हा त्यांची खात्री होते, ज्याला व्हेरिफिकेशन असं म्हणतात, हे व्हेरिफिकेशन एकदा कन्फर्म झालं की संबंधित लोकसेवक हा लाचेची मागणी करतोय, त्या संदर्भातलं रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आलं की त्यानंतर पुढचा ट्रॅप जो आहे किंवा सापळा जो आहे तो त्यांच्याकडून रचला जातो. आणि सापळा रचल्यानंतर तक्रारदारानं त्यांना रक्कम द्यायची असते आणि त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्याला अटक करतं. ही कारवाई झाल्यानंतर आता सगळा सर्च जेव्हा होईल तेव्हा ही कारवाई पूर्ण झालेली असेल. या सगळ्यामध्ये आणखी नव्यानं कुणाला आरोपी करता येतं का, या संदर्भातली स्टेटमेंट जी आहेत ती या नितीन ढगेच्या सांगण्यावरती अवलंबून असतील. त्याने जर या संदर्भात आणखी कुणाचं नाव घेतलं तर त्यांची चौकशी केली जाईल. थेट कारवाई करता येत नाही, कारण न्यायालयासमोर जे पुरावे द्यावे लागतात त्याच्यामध्ये केवळ नितीन ढगेच्या संदर्भातली ऑडिओ क्लिप ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असेल, जी त्यांच्या डिव्हाइसवर रेकॉर्ड झालेली असते. त्यामुळे इतर दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीवरती कारवाई करणं शक्य नाही. चौकशी करू शकते लाचलुचपत विभाग या संदर्भामध्ये, मात्र कारवाई ही आताच्या घडीला नितीन ढगे या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडत असेल तर निश्चित मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार संबंधित विभागात होत असतील. वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यातल्या खड्ड्यांची पोलखोल करणारी वृत्तमालिका मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्यानंतर आणि राज्य सरकारला दखल घ्यायला भाग पाडल्यानंतर आता न्यूज 18 लोकमतनं राज्यातल्या जेट्टींचा विषय हाती घेतलाय. राज्यातल्या जेट्टींची नेमकी स्थिती काय, प्रवाशांच्या, मच्छीमारांच्या समस्या काय आहेत, आश्वासनांची खैरात कशी होते आणि प्रत्यक्षातली कामांचं वास्तव काय आहे, हे सगळं आपण या वृत्तमालिकेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक बुरोंडी बंदर ताज्या माशांसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 100 वर्षांहून अधिक काळ इथं मासेमारी केली जाते. या बंदरात 1978 साली जेटी मंजूर झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या कारकिर्दीत 99 लाखांची जेटी व बंदराकडे जाणारा रस्ता मंजूर झाला होता. कामाला सुद्धा सुरुवात झाली, परंतु अचानक काम थांबलं आणि गेली 44 वर्ष जेटी बासनात गुंडाळली गेली आहे. 1978 साली जेटी मंजूर झाली. जेटी मंजूर होऊन रस्ता आला. रस्ता येऊन एक टप्पा झाला. 99 कोटीचा प्रकरण होता तो, पण अद्यापर्यंत ती जेटी पुन्हा स्थापन झाली नाही आणि ती कुठे गेली, काय गेला याचा आता पत्ता आत्तापर्यंत नाही. आमच्या बापवाड्याने सुद्धा हाच त्रास सहन केले आणि आत्तासुद्धा त्याच्यापेक्षा जास्त त्रासाचा लोकांना संभव पडलेला आहे. वादळ वारा तर आहेच आणि पुन्हा रात्री बेरात्री 2 वाजता 3 वाजता इथं आपण ढकलायला येणार, पुन्हा तेवढी थोडी वरती घेणार आणि लोकांना नको तो त्रास सहन करावा लागतो आहे. तेव्हा ही जर जेटी जर असेल तर त्याचा उपयोग आम्हाला करता येईल आणि आम्हाला तेवढा सोयीस्कर पडेल. जे असं वादळ बिदळ आला ना, जेटी नाही म्हणून हे सारा त्रास आहे. जेटी असला असता ना तो एवढा त्रास झाला नसता. आम्ही दोघे तिघे पण जातो धंदा करून येतो. बुरोंडी बंदरात जेटी व्हावी म्हणून गेली अनेक वर्ष पाठपुरावा सुरू आहे, परंतु शासन दखल घेत नाहीये. त्यामुळे 99 लाख रुपयांची जेटी आता 48 कोटींवर पोहोचली आहे.
भाजप सरकारच्या काळात जेटी फेर प्रस्ताव पाठवण्यात आला. या बंदरात ब्रेक वॉटर व जेटीचा प्रस्ताव मंजूर आहे. बुरंडी बंदरामध्ये 1978ला ज्या ठिकाणी जेटी मंजूर झाली होती तोच परिसर मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्या कारकिर्दीमध्ये याच ठिकाणी जेटी मंजूर झाली होती. प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली होती, परंतु काही तांत्रिक कारणामुळे काम थांबवण्यात आलं. निधीसुद्धा या बंदराला मंजूर झाला होता, 99 लाखाचा निधी मंजूर झाला होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे काम थांबवण्यात आलं आणि आज तागायत या ठिकाणी काम होऊ शकलं नाही. बुरोंडी बंदरात जेटी नसल्यानं मच्छीमार बांधवांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. मासेमारीसाठी समुद्रात बोटी लोटताना आणि मासेमारी करून आलेल्या बोटी किनाऱ्यावर घेताना मोठी दमछाक करावी लागतेय. तसंच समुद्राला ओहोटी असेल तेव्हा बोटी किनाऱ्यावर असतानाच खूपच त्रास सहन करावा लागतोय. बंदरात बोटी लावण्यासाठी सुरक्षित जागा नसल्यानं वादळ सदृश्य परिस्थितीत अनेक वेळा बोटी खडकावर आपटून मोठं नुकसान होतंय. तसंच वादळ सदृश्य परिस्थितीत बोट सुरक्षित स्थळी लावण्यासाठी 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयगड खडी आणि आंजर्ले खडीचा आसरा घ्यावा लागतोय. बुरंडी बंदरात जेटी नसल्यामुळे इथल्या मच्छीमार बांधवांना कशा प्रकारची जीवघेणी कसरत करावी लागते हेच मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पाहू शकता ही बोट आता समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाण्यासाठी सज्ज झालेली आहे, परंतु ही बोट लोटण्यासाठी इथल्या मच्छीमार बांधवांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागते, मोठी कसरतसुद्धा करावी लागते. ही जीवघेणी कसरत त्यांना दिवसातून 2 वेळा करावी लागते. रात्री अपरात्री त्यांना मासेमारीसाठी जावं लागते. रात्री 2 वाजता याच बंदरातून बोटी मासेमारीसाठी जात असतात, तेव्हा त्यांना समुद्रामध्ये अशा प्रकारे बोट लोटावी लागते. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, बुरंडी बंदर, रत्नागिरी. आणि थेट शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. शिवाजी, बुरोंडी बंदराची आणखीन एक स्टोरी आपण खरं तर दाखवणार आहोत, पण म्हणजे फार आश्चर्य वाटतं. निधी मंजूर झाला, स्वतः अंतुले राज्याचे मुख्यमंत्री होते, निधी मंजूर झाला, पण काम जे सुरू झालं आणि थांबलं ते थांबलंच. 35 वर्ष काम थांबून राहतं एखाद्या सरकारी प्रकल्पाचं. मिलिंद सर, खरोखरच ही शोकांतिका म्हणावी लागेल, कारण हे जे बंदर आहे कोट्यावधी रुपयाचं उलाढाल होणारं मासेमारी बंदर आहे. खूप प्राचीन असलेलं हे बंदर आहे. याच बंदरामध्ये ताजे मासे मिळतात. ताजे मासेसाठी हे बंदर प्रसिद्ध आहे, परंतु याच बंदरामध्ये गेले अनेक वर्षाची जेटीची प्रतीक्षा आहे. जेटी व्हावी अशी मागणी वारंवार केली जाते, परंतु शासन दरबारी दखल घेतली जात नाही. आता मच्छीमार बांधवामध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरलेली आहे. त्यांना मोठ्या समस्येला सुद्धा सामोरे जावं लागते. मासेमारीसाठी बोटी आत समुद्रात लोटताना किंवा किनाऱ्यावर बोटी घेताना त्यांना जीवघेणी कसरत करावी लागते. ही त्यांची दररोजची जीवघेणी कसरत आहे. दुसरं एक दृश्य आपल्याला मी बघितलेलं सांगू शकतो, कारण याच बंदराच्या किनाऱ्यावरती मच्छीचा बाजार भरतो. कारण या ठिकाणी बर्फ आईस फॅक्टरी नाही किंवा लिलावासाठी उपलब्ध जागा नाही, मच्छी मार्केट नाही. अशा विविध समस्याला या बंदरातल्या लोकांना सामोरे जावं लागते. मासेमारी करून आणलेला जो माल आहे तो कवडीमोल किमतीने त्यांना विकावा लागतो. 50 किलोमीटरवरती जाऊन हा माल सगळा द्यावा लागतो. जवळपास कुठेही जेटी नाही किंवा जवळपास मासे खरेदी विक्रीचं केंद्र नसल्यामुळे त्यांना हरणी बंदरामध्ये जाऊन मासे द्यावे लागतात. परंतु वेळ प्रसंगी त्यांना ही जी मासे आहेत ते कवडीमोल किमतीनेच द्यावे लागतात. त्यांना दर मिळत नाही. अशा गंभीर समस्याला मच्छीमार बांधवांना सामोरे जावं लागते. शिवाजी, इथे हे जे ऐकलंय ते खरं आहे का की इथे ताजी मासळी घेण्यासाठी लोक येतात, पण अनेकदा आलेले पर्यटक किंवा जे मत्स्यप्रेमी आहेत, खवय्ये आहेत, ते इथला कचरा, घाण, इथली दुरवस्था हे सगळं बघून, गैरव्यवस्था बघून तसेच निघून जातात, मासे खरेदीच करत नाहीत. मिलिंद सर, खरोखरच इथली जी दुरावस्था आहे ती पाहून अनेक पर्यटक परत जातात. कारण इथला जो मासळीचा बाजार भरतो तो किनाऱ्यावरतीच भरतो आणि त्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये घाण साठलेली असते, दुर्गंधी आहे आणि कुठेही मासे ठेवण्यासाठी त्यांना सुरक्षित जागा नाही. मच्छी मार्केट तर नाही, लिलावासाठी तिथे जागासुद्धा उपलब्ध नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये मच्छीमारांना सामोरे जावं लागते. जेव्हा अनेक पर्यटक या बंदरामध्ये येतात, कारण आजूबाजूला सगळे पर्यटन स्थळं आहेत. लाडगारचा जो सुंदर समुद्रकिनारा आहे, तांबडा समुद्र जो म्हणून ओळखला जातो, तो तामस तीर्थ याच बंदराला लागून आहे. परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या या पर्यटन स्थळाकडे येणारे जे मच्छीमार आहेत, पर्यटक आहेत, ते इथे मासे घेण्यासाठी येतात, परंतु
इथे आल्यानंतर ही सगळी दुरावस्था बघितल्यानंतर लोक निराश होऊन परत जातात, कारण मासे खरेदी करण्यासाठी त्यांची इच्छा होत नाही. दुर्गंधी जर का बघितले, घाणीच्या साम्राज्यामध्ये जर का मासेचा बाजार भरत असेल तर कोणाची इच्छा होणार नाही. त्यामुळे खवय्ये जे आहेत ते निराश होऊन इथून परतून जातात. इथे कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत, सोयी सुविधांचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. इथे रस्ते नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही किंवा सुलभ शौचालय नाही. अनेक समस्याला इथल्या लोकांना सामोरे जावं लागतं. येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा सामोरे मच्छीमारांचं जावं लागतं. शासनानं खरं तर पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलं पाहिजे किंवा आभार मानले पाहिजेत की दिवसाला 1 कोटींची उलाढाल इथे होते. इथे सोयी सुविधा हा शब्द दूरपर्यंत नाही, म्हणजे 50 किलोमीटर अंतरापर्यंत जेट्टीला लागणाऱ्या सोयी सुविधा नाहीत. पण तरीही हे मच्छीमार, त्यांना पर्याय नाही बिचाऱ्यांना, दुसरं काही जगण्याचं साधन नाही म्हणून मासेमारी करतायत. राज्य सरकारलाही उत्पन्न मिळतं आणि अनेकांचा रोजगारही त्यावर आहे, पण यांच्याकरता कोणीच काही करायला तयार नाही. खरंच या मच्छीमारांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या धाडसाचं आणि नेटाचं. शिवाजी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि याच अशा गोष्टींमुळे असं बंदर, अशी जेट्टी की जिथे कोट्यावधीची उलाढाल, म्हणजे दिवसाला 1 कोटींची उलाढाल जे मच्छीमार करतात, त्यांच्याकरता एक 5-25 सोयी सुविधा द्यायला सरकार आणि प्रशासनाला जमत नाही. आणि जमत नाही म्हणजे 3-3 पिढ्या जमत नाही. लाजिरवाणी गोष्ट आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. होत आहेत. भारताच्या विजयाचा सुवर्णमहोत्सव आपण साजरा करतोय. या युद्धामध्ये आपलं शौर्य गाजवणाऱ्या योद्ध्यांना सलाम करण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं जय हिंद सन्मान या खास वृत्तमालिकेचं आयोजन केलंय. भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला छंबजोरियन भागामध्ये 14 वेळेला सुखोई विमानानं शत्रूवर बॉम्ब हल्ला केला आणि जम्मू काश्मीरचा भारतापासून संपर्क तोडण्याचा डाव हाणून पाडला. पाकिस्तानचे अनेक रणगाडे, दारुगोळा हे सगळं उद्ध्वस्त केलं. त्यांची रसद तोडली आणि लाहोर रेल्वे लाईन नेस्तनाबूत केली आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. भारतीय वायुसेनेच्या ग्रुप कॅप्टन दिलीप दिघे यांची खास शौर्यगाथा पाहूयात. आगळी करुणी युद्धाला तोंड फोडणाऱ्या पाकिस्तानला 71च्या युद्धात आपल्या जांबाज भारतीय सैन्यानं चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानचे 2 तुकडे करणाऱ्या या युद्धात फ्लाईट लेफ्टनंट दिलीप दिघेंनी गाजवलेल्या अद्भुत शौर्याबद्दल त्यांचा वीरचक्रानं सन्मान करण्यात आला. देशाला अभिमान वाटणारं त्यांचं शौर्य ऐकलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. दिनांक 3 डिसेंबर 1971 पाकिस्तान लॉन्च्ड अ फुल स्केल वॉर अगेन्स्ट अस. पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटलं. या युद्धात भारताच्या वायुसेनेनं निर्णायक भूमिका बजावली. रोज 5-6 अटॅक्स असायचे विथ गन्स, ॲम्युनेशन, बॉम्ब आणि त्यांना थोपून धरलं आणि खूप डिस्ट्रॉय पण केलं. यात आघाडीवर होते फायटर पायलट 101 स्क्वॉड्रनचे फ्लाईट लेफ्टनंट दिलीप दिघे. दिघे आणि त्यांच्या सहकार्यांनी पाकच्या हद्दीत घुसून त्यांचे अनेक रणगाडे, दारुगोळा उद्ध्वस्त केला. एवढंच नाही तर लाहोर रेल्वे लाईन नेस्तनाबूत केली, ज्यामुळे शत्रूची रेशन आणि दारुगोळ्याची रसद पूर्णपणे तुटली. अखनूर पूल उद्ध्वस्त करून जम्मू काश्मीरचा भारतापासून संपर्क तोडण्याचा पाकिस्तानचा डाव सुद्धा उधळून लावला. शत्रूनं दिघेंच्या सुखोई विमानावर तोफगोळे टाकले, गोळीबारही केला. यात विमानाला आग लागली, पण देशभक्तीच्या आगीपुढे ती ठेणगी ठरली. तब्बल 14 दिवस लढून या लढवय्यांनी मिशन फत्ते केलं. त्यांच्याकडे हेवी अँटी एअरक्राफ्ट गन्स होते. चायनीज गन्स होते. ते 4 बॅरल्स. तर त्या आम्हाला मारायच्या सारखी. आणि आम्ही अटॅक करत होतो तेव्हा अटॅक करताना खाली यायला लागतं जवळ आणि अटॅक करतो. व्हेकल्स
ट्रुप्स किंवा एनी अदर कॉन्सन्ट्रेशन, तर ते करताना आमच्या विमानांना लागायच्या गोळ्या. आम्ही 14 दिवस होतो. 14 दिवस प्रत्येक वेळेला आमच्यातला एखादा मनुष्य आयदर ही वॉज किल्ड और ही वॉज कॅप्चर्ड, POW. मूळचे कोकणातील मुरुडचे दिलीप दिघे मुंबईत BSc पदवी घेत होते, पण फील्ड मार्शल करिअरप्पाच्या शब्दांनी प्रेरित झालेले दिघे हवाई दलाच्या फाल्कन स्क्वॉड्रन मध्ये सामील झाले. मला पहिल्यापासून फायटर पायलट व्हायचं होतं. सुखॉय 7 हे नवीन विमान आलं होतं रशियन, त्याच्यावरती मला कन्वर्ट केलं, तर त्याचा मी पायलट झालो आणि वॉरमध्ये मी त्या विमानावरती होतो. आणि सुखॉय 7 वॉज वन ऑफ द फास्टेस्ट एअरक्राफ्ट, म्हणजे मॅक 2.2 त्याचा स्पीड असायचा. व्हेरी पॉवरफुल विमान. देशाला 31 वर्ष सेवा देणाऱ्या या योद्ध्यानं सर्व प्रकारची फायटर विमानं चालवण्यातलं अद्भुत असं कौशल्य मिळवलं. वायुसेनेच्या फायटर प्लेनची एरोबॅटिक फॉर्मेशन पाहून आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटतं. दिलीप दिघेंनी दाखवलेल्या कौशल्याचा आणि शौर्याचा त्यांच्या पत्नीलाही सार्थ अभिमान वाटतो. हे जेव्हा चालायची ना, म्हणजे प्रॅक्टिस आकाशामध्ये, तेव्हा म्हणजे सगळ्या इतर बायका किंवा इतर स्क्वॉडच्या बायका अशा बघायला यायच्या आकाशात, म्हणजे काय चाललंय काय नाही. ते ॲडव्हेंचरस हे होतं, म्हणजे खाली जा, वर हे करा वेगवेगळे हे एकदम फॉर्मेशन्स, आणि असे पटापटा बदलतात ते अशी सगळी. तर तेव्हा जरा हे होतं की म्हणजे समजा काय झालं तर पोटात तसं धस्त होईल असं होतं. म्हणजे इंदिरा गांधींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्यांनीच दिलीप दिघेंचं कौतुक केलं. पण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं आयुष्य म्हणजे काय याची साक्ष ग्रुप कॅप्टन दिलीप कमलाकर दिघेंना भेटल्यावर पडते. या योद्ध्यांच्या पराक्रमामुळेच पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. येत्या 16 डिसेंबरला त्या विजयी क्षणाचा सुवर्ण महोत्सव देश मोठ्या अभिमानानं साजरा करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या योद्ध्यांचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्याप्रती मनपूर्वक आदर. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.